नमस्कार अभय रसिकांनो. नारायण धारप हे एक असे नाव आहे ज्या नावाने आपल्या रहस्यमय लेखनाने एक काळ गाजवला होता. त्यांच्या पुस्तकांना आजही तितकीच मागणी आहे. हे साहित्य आपण डॉक्टर श्री शिरीष धारप सर यांच्या परवानगीनेच ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत. या साहित्याचे सर्व हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व आपले अघोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. सुनील परत शुद्धीवर आलाच नाही. ते 3 दिवस विनीता त्याच्या उशा पायथ्याशी दिवसाचे सर्व 24 तास बसून होती. तिच्या डोळ्याचं पाणी क्षणभरही खळलं नाही. त्यांच्या सर्व चाचण्या झाल्या होत्या. ॲडमिट केल्याच्या दिवशीच दुपारी सुनीलला सडकून ताप आला. अगदी 5 पर्यंत सुद्धा टेम्परेचर चढत होतं. त्यांच्या परीने त्यांनी सर्व उपचार केले. डॉक्टर गवई सुद्धा सुनीलवर बारकाईने लक्ष ठेवून होते. अगदी अत्याधुनिक शास्त्र आणि तंत्रसुद्धा काही वेळा कमी पडतं. शेवटी ते यशवंतरावांना म्हणाले, अतिशय व्हेर्युलंट आणि मेनिनजायटिसचा अटॅक आहे. लाखात एखाद्या वेळी उद्भवतो. असा सुनीललाच का व्हावा? याला आपल्यापाशी काय उत्तर आहे? काही नाही. तुमच्या मिसेसची मात्र काळजी घ्या, नाहीतर त्यांनाच इथे पेशंट म्हणून ॲडमिट करायला लागायचं. काही खात पित नाहीयेत, रात्रीची रेस्ट घेत नाहीयेत. शरीराच्या सहनशक्तीला सुद्धा शेवटी मर्यादा आहेतच. इच्छाशक्ती काही एका मर्यादेपर्यंतच शरीराला रेटू शकते. डॉक्टर म्हणत होते ती गोष्ट अगदी खरी होती. विनीता काही बोलत नव्हती. सारखी रडत होती. कधी तर तिला आतून येणारा दुःखाचा उमाळा इतका असह्य होई की पदराचा बोळा तोंडात कोंबून ती जागच्या जागी नुसती मागे पुढे डोलत राही. कोणत्याही प्रश्नाला ती केवळ मानेनेच नाही असं उत्तर देत होती. पुढे काही खाण्यापिण्याचा जिन्नस आला तर काही न बोलता हाताने दूर करीत होती. सर्व काही यशवंतरावांनी परस्परच उरकून टाकलं. हॉस्पिटलचं बिल सेटल केल्यावर ते खोलीत आले. गुडघ्याभोवती हाताची घडी घालून विनीता कॉटच्या कडेला बसून विमनस्क नजरेने खिडकीबाहेर पाहत होती. विनी, चल, निघायला हवं, यशवंतराव म्हणाले. ती काहीच बोलली नाही. तिची नजर होती तशीच बाहेर राहिली. विनी, चल, घरी जायला हवं ना? एक झटका बसून तिची नजर त्यांच्यावर खिळली. विनीताच्या डोळ्यात शंका होती, भीती होती. ती बोलली तेव्हा तिचा आवाज घोगरा होता. त्या घरी, तिथे, परत तिथे, अर्थात तिथेच. दुसरीकडे कुठे जायचं? यश, तिथे काय झालंय ते पाहिलंस ना? परत तिथेच जायचं म्हणतोस? अनुभवावरून काही शिकला नाहीस का? मग काय करायचं? तिथे परत जायचंच नाही. एखाद्या हॉटेलमध्ये राहूया. ठीक आहे, हॉटेलमध्ये राहूया, पण तिथलं सामान आवरायला तर तिथे जायला नको का? मग तू जा, मला हॉटेलवर सोड, मी तिकडे यायची नाही. विनी, तू कमालच करतेस. तुझं सगळं काही मी मान्य केलं, पण सामान आवरायचं मला एकट्याला कसं जमणार? का नाही जमणार? असं काय सामान आहे? तुझे आणि माझे कपडे आणि सनीचं. तिला या शब्दांपुढे बोलवेनाच. रडूच कोसळलं. केवळ हातानेच ती नाहीची खून करत होती. तेवढ्यात डॉक्टर गवई खोलीत आले. त्यांच्याकडे पाहून दोन्ही हात दोन्ही अंगांना पसरत यशवंतराव म्हणाले, डॉक्टर, तुम्ही हिला काही सांगा ना. ती त्या घरात यायलाच तयार नाही. विनीताबाई, सुनीलच्या आठवणी फक्त त्या घरात येणार आहेत आणि इतर कुठे येणार नाहीत असं थोडीच आहे. 24 तास तुम्हाला त्याची सतत आठवण येणार आहे. मग जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असा, सर्व दुःखावर काळ हेच एकमेव औषध आहे. वापरून गुळगुळीत झालेली म्हणून ती काही खोटी नाही. असं करूया, चला माझ्याबरोबर. मीच तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सोडतो. कमॉन. यशवंतरावांना विनीताला अक्षरशः हाताला धरून उठवावं लागलं. त्यांचं थोडं बहुत सामान त्याने आधीच पॅक करून ठेवलं होतं. 5-7 मिनिटात डॉक्टरांची गाडी हॉस्पिटलच्या आवारातून बाहेर पडली. विनीता डोळे मिटून मान मागे टेकवून बसली होती. बाहेरचं मोठं गेट उघडच होतं. गाडी ड्राईव्हवरून आत आली. वरांड्याकडे जाणाऱ्या पायऱ्यांपाशी उभी राहिली. यशवंतराव खाली उतरले. 2 बॅगा खाली काढून घेतल्या. मग आता वाकून हात पुढे करत ते म्हणाले, ये विनी, ये. 1-2दा हाका मारल्यावर विनीता भानावर आल्यासारखी झाली. यशवंतरावांचा हात न धरता ती खाली उतरली आणि तिथेच उभी राहिली. गाडीचं दार लावता यशवंतराव म्हणाले, तुमची खूपच मदत झाली डॉक्टर, थँक्यू. ठीक आहे, म्हणून डॉक्टरांनी गाडी सुरू केली आणि वळण घेऊन गाडी झाडीत दिसेनाशी झाली. दोन्ही हातात 2 बॅगा घेऊन यशवंतराव पायऱ्या चढून वर वरांड्यात आले. बॅगा खाली ठेवून खिशातून किल्ली काढून त्याने मोठं कुलूप उघडलं आणि दार आत ढकलीत मागे वळून पाहत ते म्हणाले, कमॉन, ये विनी. पायरीजवळ खाली अंगणातच विनीता उभी होती. हो, कमॉन, यशवंतराव परत म्हणाले.
विनिता सावकाश सावकाश पायऱ्या चढून वर आली, पण वरांड्यातच दारापाशी थांबली. यशवंतरावाने दोन्ही बॅगा आत नेऊन ठेवल्या आणि ते परत बाहेर आले. पुढे येऊन त्याने विनिताचा हात हातात घेतला आणि ते तिला घरात न्यायला लागले. हात मागे ओढत विनिता म्हणाली, यश प्लीज प्लीज हात नको, खरंच नको. मी इथेच थांबते. तू काय हवं ते सामान घेऊन ये. आपण हॉटेलात जाऊ. जाऊ जाऊ अवश्य अवश्य हॉटेलात जाऊ. पण तू किती दमली आहेस, जरा रेस्ट घे. जरुरीपेक्षा 1 सेकंदभरही जास्त वेळ आपण इथे थांबायचं नाही. अगदी प्रॉमिस देतो. ये तर खरी आत. जरासा जोर करूनच त्यांनी तिला दाराच्या आत आणली. तिचं पाऊल दाराच्या आत पडताच तिचा सारा विरोध मावळला. तिच्या तोंडून एक खूप दीर्घ सुस्कारा बाहेर पडला. यशवंतरावांचा हात सोडून ती खोलीभर हिंडायला लागली. संध्याकाळ झाली होती. आज जरासा अंधारच होता. पुढे होऊन यशवंतरावांनी भिंतीवरच्या पॅनलमधली बटणं दाबली. एकामागोमाग एक असे दिवे लागले. आधी यशवंतरावांना वाटलं इतका वेळ अंधारात होतो आणि आता एकदम लख्ख प्रकाश झाला आहे. त्याने डोळ्यांना दिपल्यासारखं वाटत आहे. पण खरी गोष्ट वेगळीच होती. खोलीच्या भिंती, दारं, खिडक्यांच्या काचा, वरची तक्तपोशी सर्वच अक्षरशः लखलखत होतं. अगदी याच क्षणी चकाक त्या नव्या रंगाचा शेवटचा हात दिल्यासारखं. केवळ दारं, खिडक्या, भिंतीच नाही तर दारांचे बोल्ट आणि हँडल्स, दिव्यांची ब्रॅकेट सर्व अगदी नव्यासारखी चकचकत होती. आपल्या मागे मोठं दार लावता लावता यशवंतराव विनिताकडे पाहत होते. तिच्यात झालेला बदल आश्चर्यकारक होता. दिवसभरातील तिची मरगळ गेली होती. ती दिवाणखान्याच्या भिंतीपासून खोलीभर गोल गोल फिरत होती आणि मग ती एकामागून एक अशी खालच्या मजल्यावरच्या सर्व खोल्यातून गेली. ती आत जात होती. दिवे लागत होते. तिला काय पाहायचं होतं कुणास ठाऊक, पण खालच्या सर्व खोल्या झाल्यावर ती जिन्याने वर निघाली. एकदा यशवंतरावांना वाटलं की तिला हटकावं, विचारावं काय करते आहेस, पण हॉस्पिटलमधल्या त्या भयानक अलिप्त उदासीनतेपेक्षा ही अवस्था जास्त सुसह्य होती. तिला केवढा धक्का बसला आहे याची त्यांना पुरी कल्पना होती. स्वतःचं सात्वन जसं जमेल तसं करण्याचा तिला अधिकार होता. ते काहीच बोलले नाहीत. ते स्वयंपाकघरात गेले. प्रत्येक खोलीतल्या नव्यासारख्या चकाकीने त्यांना नव्याने आश्चर्य वाटत होतं. फ्रीजमधून गार पाण्याची बाटली काढता काढता त्यांची नजर सर्व स्वयंपाकघरावरून फिरत होती. रॅक, कपाटं, स्वयंपाकघराची भांडी सर्व काही आरशासारखं लख्ख होतं. वेळ जात नाही म्हणून विनिताने तर साऱ्या घराची साफसफाई केली, पण तिचा स्वभाव पाहता ते अशक्यच वाटत होतं. पाणी पिऊन होताच त्यांनी सिंकपाशी ग्लास विसळला. पाण्याची बाटली परत फ्रीजमध्ये ठेवली. खाण्यापिण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही. घड्याळात 9 वाजले होते. इतके लवकर झोपायची त्यांना सवय नव्हती. कपडे बदलण्यासाठी ते वरच्या खोलीत गेले तर त्यांना विनिता कुठे दिसली नाही. पण 3ऱ्या मजल्यावरून काही आवाज येत होते. ती वर असावी. इतर वेळी त्या दोघांच्यात नाना विषयांवर अगदी तासभर सहज गप्पा होत असत, पण ही वेळ वेगळी होती. दोघांचीही मनस्थिती काहीही बोलण्याच्या अवस्थेत नव्हती. कुटुंबावर जी महाआपत्ती कोसळली होती ती सर्व काही झाकळून टाकणारी होती. आयुष्याचा पार पायाच उखडल्यासारखा झाला होता. त्या आपत्तीचं तार्किक विश्लेषण आता मनासमोर होत होतं. भावनिक प्रतिक्रिया येणारच होती. आताच्या क्षणी ते केवळ विनिताला धीर देण्यातच गुंतले होते. स्वतःचा विचार करायला त्यांना सवडच मिळाली नव्हती. पण ती वेळही येणारच. सनीच्या हजारो आठवणी येणारच होत्या. काळीज पिळवटलं जाणारच होतं. कपडे बदलून परत ते खाली उतरले. स्वयंपाकघरात जाऊन फ्रीजमधून त्यांनी ड्रिंकची बाटली काढली. एकट्यानेच बसून आजवर त्यांनी कधी ड्रिंक घेतलं नव्हतं, पण आजची वेळ सर्वार्थाने अगदी अपवादात्मक होती. काखेत ड्रिंकची बाटली, एका हातात पाण्याची बाटली, दुसऱ्या हातात बर्फाचा ट्रे असं घेऊन ते बाहेरच्या हॉलमध्ये आले. आधी टीव्ही समोरच्या कोचात बसण्याचा त्यांचा विचार होता, पण ती तर सनीची आवडती जागा. तिथे बसून तो तासनतास टीव्ही पाहत असायचा. ती नकोच. खिडकीजवळची खुर्ची बरी होती. समोर टीपॉयही होता. बाटल्या, ट्रे सर्व काही टीपॉयवर ठेवून ते खुर्चीत आरामात बसले. भारतात राहायचं की नाही याचाच विचार करावा लागणार होता. आणि इथे राहायचं ठरवलं तरी या जागेत राहायचं का नाही याचाही विचार करायला हवा होता. विनी म्हणत होती तेही खरं होतं. या जागेत खरोखरीच चैन पडणारं नव्हतं. अर्थात लगोलग बदलणंही शक्य नव्हतं. 6 महिन्यांची लीज आणि कमिशन मिळून जवळजवळ 1 लाख रुपये खर्च झाले होते. आणीबाणी असती तर त्या लाखाची त्यांनी फिकीर केली नसती, पण त्यांच्या मते तशी आणीबाणी नव्हती. पण विनिताच्या मते घरी परत यायला तिचा केवढा विरोध होता. केवळ सनीच्या आठवणी या घरात आहेत म्हणून. पण त्यांना तसं वाटत नव्हतं, कारण 2 दिवसांपूर्वी ती जराशी विमनस्क असताना त्याने विचारल्यावर ती म्हणाली होती, वाटलं होतं गेटच्या बाहेरच तुम्हाला थांबवावं आणि तसंच्या तसंच निघून जावं. या बंगल्यात परत पायसुद्धा टाकू नये.
म्हणजे ही घराची नावड पूर्वीपासूनच तिच्या मनात होती. तसा तिचा स्वभाव हार्ड होता, प्रॅक्टिकल होता. तिला असं का वाटलं? मित्रांनो, हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईब आमच्यासाठी आणखी नवनवीन भयकथा तुमच्यापुढे सादर करण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल. अघोरी